स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. ईश्वरीच्या मनात खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या आणि ती खूप थकलीही होती. सध्या ती फक्त थोडा शांतपणा आणि सुकून शोधत होती. आता पुढे अजून काही वेळच झाला होता की तेवढ्यात तिथे लक्ष्मीजींची कार येऊन थांबते. लक्ष्मीजी कारमधून उतरतात आणि ईश्वरी व रुद्राईजवळ येतात. त्या ईश्वरीच्या ओढणीने तिचा चेहरा झाकून टाकतात. लक्ष्मीजी खूप प्रेमाने ईश्वरीला म्हणतात, "सुनबाई, आता थोडा वेळ तुला असंच राहावं लागेल आणि बाळा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हे बाजूला करू नकोस, ठीक आहे ना?" ईश्वरी होकारार्थी मान हलवून आपली संमती देते. लक्ष्मीजी ईश्वरीला कारमधून उतरायला मदत करतात. ईश्वरीने एका हाताने रुद्राईची शॉल पकडली होती तर तिच्या दुसऱ्या हातात सिंदूरदान होते. रुद्राही कारमधून बाहेर येतो. अजून तो काही पाऊलेच पुढे गेला होता की तेवढ्यात लक्ष्मीजी त्याला हाक मारतात. रुद्राई, "हो आई, काय?" लक्ष्मीजी रुद्राईचा कान पकडत, "कुठे निघाला आहेस तू?" रुद्राई म्हणतो, आई, काय करते तू?" लक्ष्मीजी रुद्राईचा कान सोडून देतात. तिकडे ईश्वरीच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटतं, जे रुद्राईच्या नजरेतून सुटत नाही. लक्ष्मीजी म्हणतात, "रुद्र, सुनबाईंसोबतच चल आणि ही शॉल खांद्यावर घे आणि सुनबाईला घेऊन माझ्या मागे ये." लक्ष्मीजींचं बोलणं ऐकून रुद्राई ईश्वरीच्या हातातून आपली शॉल घेतो आणि तो खांद्यावर टाकतो आणि ईश्वरीसोबत चालू लागतो. मंदिरात जाण्यासाठी आधी काही पायऱ्या चढाव्या लागत होत्या. रुद्राई आणि ईश्वरी एकत्रच चालत होते, पण ईश्वरीला पायऱ्या चढताना त्रास होत होता. रुद्राई तिच्याकडे पाहतो. ती खूप कष्टाने चालत होती. एकतर तिचा लेहंगा खूप जड होता आणि त्यातच तिने घुंगट घेतला होता. रुद्राई काही क्षण विचार करतो आणि मग ईश्वरी पुढे पाऊल टाकताच तो तिचा लेहंगा पुढून नीट करून देतो. त्यामुळे तिला आता पायऱ्या चढताना तितका त्रास होत नाही. दोघेही मंदिरात पोहोचतात. त्यानंतर तिथे पूजा सुरू होते. काही वेळाने पूजा संपल्यावर लक्ष्मीजी म्हणतात, "रुद्र, आम्ही सगळे घरी जात आहोत. तू सुनबाईंना घेऊन ये." इतकं बोलून लक्ष्मीजी आणि त्यांच्यासोबत आलेली आणखी एक महिला तिथून निघून जाते. रुद्राई आणि ईश्वरी ही कारमध्ये बसतात आणि तिथून राठोड भवनकडे निघतात. कार राठोड भवनाजवळ पोहोचणार होती. ईश्वरी आणि रुद्राई दोघेही शांत बसले होते. ईश्वरी कारच्या बाहेर पाहत होती. तेव्हाच तिच्या नजरेस घराबाहेर लावलेली राठोड भवनची नेमप्लेट पडते. संपूर्ण हवेली अतिशय सुंदर सजवलेली होती. बाहेर एक मोठं गेट होतं, ज्यातून कार आत प्रवेश करते. मध्ये एक सुंदर कारंज होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूनी रस्ता होता. बाजूला बागेचा भाग तयार केलेला होता, ज्यामध्ये एका बाजूला खुर्च्या आणि झोका देखील होता. कार घराजवळ येऊन थांबते. घराजवळच एक मोठं पार्किंग एरिया बनवलेलं होतं आणि घरही खूप मोठं होतं. कार घरासमोर थांबते. अजून ते दोघे कारमध्येच होते. इतक्यात काही सुरक्षा रक्षक तिथे येतात. ते कारचं दार उघडणार इतक्यात लक्ष्मीजी त्यांना थांबवतात आणि स्वतः पुढे येऊन कारचं दार उघडतात आणि ईश्वरी व रुद्राईला खाली उतरायला सांगतात. ईश्वरी कारमधून खाली उतरते. तिचा चेहरा अजूनही झाकलेलाच होता. तर रुद्राई कारमधून बाहेर येतो. ते दोघे मुख्य दरवाजाजवळ येऊन उभे राहतात. लक्ष्मीजी तयारी करत होत्या. रुद्राई ईश्वरीकडे पाहत होता. इतक्यात तिथे पायल येते. लक्ष्मीजी आधी तांदळाने भरलेला कलश ठेवतात आणि ईश्वरीला म्हणतात, "सुनबाई, हा कलश उजव्या पायाने ढकलून आत ये आणि मग या ताटात पाय ठेवून पुढे ये." त्यानंतर त्या रुद्राईकडे पाहून म्हणतात, "रुद्र, सुनेसोबतच चालायचं आहे." ईश्वरी आणि रुद्राई आत येणार इतक्यात पायल त्यांच्यासमोर येते आणि म्हणते, "भाऊ, कुठे? इतक्या सहज आत जाऊ देणार नाही." रुद्राई म्हणतो, "अरे आई, हे काय आहे आता?" लक्ष्मीजी हसत, "रुद्र, मला काही माहीत नाही, पण रीत आहे तर करावीच लागेल." रुद्राई म्हणतो, "बरं." पायलकडे पाहत, "सांग मग काय करावं लागेल?" पायल म्हणते, "माझं गिफ्ट कुठे आहे?" रुद्राई म्हणतो, "गिफ्ट? अगं, मी विसरलो. आधी आत जाऊ दे, नंतर देतो तुला." पायल म्हणते, "नाही, आधी गिफ्ट दे, मगच आत जाऊ देईन." रुद्राई म्हणतो, "पायल, खरंच नाही आहे माझ्याकडे. असतं तर तुला कधीच नकार दिला नसता." त्याचं बोलणं ऐकून पायल थोडी उदास होते. इतक्यात रोहन तिथे येतो आणि रुद्राईच्या हातात एक बॉक्स ठेवतो. रुद्राई तो बॉक्स पायलला देतो. रुद्राई म्हणतो, "आता हे गिफ्ट घे, नंतर तुला जे हवं असेल ते देईन." रुद्राईचं बोलणं ऐकून पायल मान्य करते. त्यानंतर लक्ष्मीजींचं ऐकून ईश्वरी तसंच करते. ती आधी उजव्या पायाने कलश ढकलते आणि आत येते. रुद्राई तिच्यासोबतच चालत होता. ते दोघे हॉलमध्ये येतात. तिथे बरेच पाहुणे उपस्थित होते, काही शेजारी तर काही नातेवाईक.
लक्ष्मीजी म्हणतात, सुनबाई माझ्यासोबत या. इतकं बोलून लक्ष्मीजी पुढे जातात आणि रुद्राई व ईश्वरी त्यांच्या मागे जातात. लक्ष्मीजी त्यांना घरातील मंदिरात घेऊन जातात. लक्ष्मीजी म्हणतात, सुनबाई आधी देवासमोर दिवा लावा, त्यानंतर आपल्या हाताचे ठसे या भिंतीवर उमटवा. ईश्वरी आधी मंदिरात दिवा लावते, मग देवाला हात जोडते आणि नंतर दोन्ही हातांचे ठसे भिंतीवर उमटवते. त्यानंतर ते दोघे पुन्हा हॉलमध्ये येतात. तेव्हाच तिथे बसलेल्या एक वयोवृद्ध महिला म्हणतात, लक्ष्मी, रसमेसाठी ताटं मागवली आहेत ना? लक्ष्मीजी म्हणतात, हो काकू. त्या महिला म्हणतात, 7 ताट असली पाहिजेत. लक्ष्मीजी, हो काकू आहेत. त्या महिला ताटं मागवतात आणि एक एक करून थोड्या अंतरावर जमिनीवर ठेवायला सांगतात. मग त्या म्हणतात, पहा सुनबाई आणि रुद्राई, ही 7 ताटं आहेत. रुद्राई, तू ही सगळी ताटं आपल्या तलवारीने सुनेकडे सरकवायची आहेत आणि सुनबाई, तुला ती ताटं एक एक करून उचलायची आहेत. समजलं ना? ईश्वरी होकार देते. इतक्यात लक्ष्मीजी म्हणतात, पण लक्षात ठेवा सुनबाई, ताट उचलताना आवाज होता कामा नये, नाहीतर आपल्या दोघींचं भांडणं होईल. त्यांचं बोलणं ऐकून सगळेजण हलकेच असतात. रुद्राई आपली तलवार बाहेर काढतो आणि हळूच एक ताट ईश्वरीकडे सरकवतो. ईश्वरी ते ताट उचलते, मग तो दुसरं ताट सरकवतो आणि ईश्वरी तेही उचलते. अशाच प्रकारे रुद्राई ताट सरकवत राहतो आणि ईश्वरी अतिशय सावधपणे कोणताही आवाज न करता सगळी ताटं गोळा करते. ईश्वरी सगळी ताटं घेऊन लक्ष्मीजींकडे येते आणि त्यांना देते. लक्ष्मीजी खूप आनंदी दिसत होत्या. त्या ताटातून एक अंगठी काढतात आणि ईश्वरीला देतात. लक्ष्मीजी म्हणतात, सुनबाई, आज जसं तू ही ताटं कोणताही आवाज न करता एकत्र केलीस, तसंच या कुटुंबालाही नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न कर. या परिवाराला कायम बांधून ठेव. त्यानंतर ईश्वरीला तिथे बसवलं जातं. तर रुद्राही हॉलमधील सोफ्यावर बसलेला होता. इतक्यात पुढच्या विधीची तयारी सुरू होते. काही वेळाने कविता एक मोठं जारसारखं भांडं घेऊन येते आणि तिथे ठेवते. त्या जारमध्ये दूध आणि हळद मिसळलेलं पाणी होतं, ज्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तरंगत होत्या. लक्ष्मीजी रुद्राईला बोलावतात. ईश्वरी आणि रुद्राई दोघेही समोरासमोर बसले होते. लक्ष्मीजी आधी काही कवड्या त्या जारमध्ये टाकतात आणि मग एक अंगठी दोघांना दाखवत म्हणतात, आता मी ही अंगठी या जारमध्ये टाकणार आहे आणि तुम्हा दोघांपैकी जो कोणी आधी ही अंगठी शोधून काढेल तो ही रस्म जिंकेल. पायल म्हणते, भाऊ, ही रस्म तर तुला जिंकायची आहे. रोहन म्हणतो, वहिनी, डोंट वरी, मी तुमच्या बाजूने आहे. ही रस्म तर माझी वहिनीच जिंकणार. पायल म्हणते, नाही, रुद्राई भाऊ जिंकणार. रोहन म्हणतो, चला मग बघूया कोण जिंकतं ते. इतक्यात पायल ईश्वरी आणि रुद्राईला रस्म सुरू करायला सांगते. रुद्राई आणि ईश्वरी दोघेही रस्म सुरू करतात. ते दोघेही त्या जारमध्ये अंगठी शोधत होते. ईश्वरीची बोटं जशी रुद्राईच्या बोटांना स्पर्श करतात तसे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. इतक्यात रुद्राईच्या हाताला अंगठी लागते, पण तो ती अंगठी स्वतःच्या हातातून ईश्वरीच्या हातात देतो. त्याच्या या कृतीमुळे ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. रुद्राई डोळ्यांनीच तिला होकार देतो आणि मग ईश्वरी ती अंगठी बाहेर काढते. सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. रोहन म्हणतो, पाहिलंत ना, वहिनी जिंकल्या. पायल म्हणते, हे काय भाऊ, इतका साधा गेमसुद्धा तू हरला. रुद्राई ईश्वरीकडे पाहत, यांच्याकडून हरूनही जिंकणं माझंच आहे. मी हरलो की जिंकलो याने काय फरक पडतो. रुद्राईचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा सगळेजण टाळ्या वाजवतात. इतक्यात त्यांच्यातील एक महिला म्हणते, पहा बरं वहिनी, मुलगा आतापासूनच परका झाला आहे. त्या वयोवृद्ध महिला म्हणतात, चला आता पुढची रस्म पूर्ण करूया. मग रुद्राई आणि ईश्वरीकडे पाहून, ऐका मुलांनो, आता तुमच्या हाताला जे कांकण बांधलेलं आहे ते सोडायचं आहे. पण रुद्राई, तू ती गाठ एकाच हाताने सोडशील आणि सुनबाई, तुम्ही दोन्ही हातांनी. त्यांचं बोलणं ऐकून रुद्राई आपला हात पुढे करतो आणि ईश्वरी त्याच्या हातातील गाठ सोडते. मग ईश्वरी आपला हात रुद्राईकडे पुढे करते. रुद्राई एका हाताने ईश्वरीच्या हातातील गाठ सोडत होता, पण त्याची नजर मात्र ईश्वरीवरच होती. रुद्राई गाठ सोडताच पुन्हा एकदा सगळेजण टाळ्या वाजवतात. रुद्राई उठून विशालजी आणि रोहनजवळ जाऊन बसतो, तर ईश्वरी अजूनही घुंगटातच होती आणि आता तिचं मन होत होतं की शक्य तितक्या लवकर हा घुंगट काढावा, पण बिचारी काहीच करू शकत नव्हती. पुढची रस्म सुरू होते. आता सून नाचवण्याची रस्म होणार होती. या रस्मेमध्ये घरातील प्रत्येक सदस्य एकामागून एक सुनेला फिरवतो. सर्वात आधी लक्ष्मीजी येतात. ईश्वरी उभी राहते. लक्ष्मीजी येऊन तिला हळूच फिरवतात. त्यांच्यानंतर विशालजी आणि मग रोहन व पायलसुद्धा ही रस्म पूर्ण करतात, कारण लक्ष्मीजी त्या दोघांना आपल्या मुलांसारखंच मानत होत्या. आता रुद्राईची पाळी होती.
सर्वजण रुद्राईकडे पाहत होते. रुद्रा ईश्वरी जवळ येतो. तो काही क्षण फक्त ईश्वरीकडे पाहत राहतो आणि मग पुढे होऊन तिला आपल्या मिठीत उचलून घेतो. रुद्राई जसा ईश्वरीला उचलतो तशी ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते आणि रुद्राही तिच्याकडेच पाहत होता. रुद्राई तिला फिरवल्यानंतर अलगद खाली उभं करतो. पुन्हा एकदा संपूर्ण राठोड भवन टाळ्यांच्या गजराने दुमदुमून जातं. दुपारचे 1 वाजले होते. जवळजवळ सगळ्या रस्म पूर्ण झाल्या होत्या. लक्ष्मीजी सगळ्यांना जेवण करण्यास सांगतात, तर रुद्राई आणि ईश्वरी अजूनही हॉलमध्येच बसले होते. काही वेळाने पायल आणि रोहन नोकरांना सांगून तिथेच हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था करतात. पायल आणि रोहन येऊन ईश्वरीजवळ बसतात. पायल म्हणते, भाऊ ये ना, जेवूया. रुद्राई म्हणतो, तुम्ही सगळे करा, मी थोड्या वेळाने करतो. रुद्राईचं बोलणं ऐकून ते दोघे कपाळावर हात मारून घेतात. रोहन उठून जातो आणि रुद्राईला घेऊन येऊन ईश्वरीजवळ बसवतो. पायल ताट वाढते. तिने 3 ताटं वाढली होती. तेव्हा रुद्राई म्हणतो, पायल तुझंही ताट वाढ. पायल 1 ताट स्वतःसमोर ठेवते आणि दुसरं ताट रोहनला देते. मग म्हणते, भाऊ ही 2 ताटं आमची आहेत आणि उरलेलं हे 1 ताट तुमचं आणि ईश्वरी वहिनीचं आहे. तिचं बोलणं ऐकून रुद्राई म्हणतो, मी काय म्हणत होतो, तुम्ही सगळे जेव्हा, मी नंतर करतो. रुद्राई उठून जाणार इतक्यात पायल त्याचा हात पकडते आणि म्हणते, गप्प इथेच बस, कुठेही जाणार नाही आहेस तू. पायलचं बोलणं ऐकून रुद्राई तिच्याकडे असहाय्य नजरेने पाहतो. तेव्हा पायल त्याला डोळ्यांनी काही इशारा करते आणि म्हणते, भाऊ ईश्वरीने घुंगट घेतलाय, ती एकटी कशीच खाणार, त्यामुळे तुम्ही स्वतःही खा आणि तिलाही भरवा. पायलचं बोलणं ऐकून रुद्राई पुन्हा एकदा तिला नजरेनेच नाही म्हणतो, पण पायल त्याचं काही ऐकत नाही. काही वेळ विचार केल्यानंतर रुद्राई ताटातून 1 घास तोडून ईश्वरीकडे पुढे करतो आणि ईश्वरी थोडासा घुंगट वर करून तो घास खाते. आणि काही वेळातच सगळेजण आपापलं जेवण पूर्ण करतात आणि तिथेच बसून गप्पा मारू लागतात. सुमारे 3 वाजेपर्यंत सगळ्या महिला पुन्हा येतात. सगळ्या महिला आल्यावर त्या वयोवृद्ध महिला एक ढोलकं मागवतात. मग काही वेळ त्या सगळ्या गाणी गात बसतात आणि अशाच गप्पा गोष्टींमध्ये संध्याकाळचे 6 वाजतात. आता जेवढे पाहुणे होते ते सगळे निघू लागतात. सगळे पाहुणे गेल्यानंतर आता फक्त पायल आणि रोहनच उरले होते. ते सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. इतक्यात मेड सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. सगळेजण चहा घेतात आणि त्यानंतर काही वेळ गप्पा मारतात. मग लक्ष्मीजी ईश्वरी आणि पायलला आपल्या खोलीत घेऊन जातात. तर रुद्राई रोहन आणि विशालजींसोबत बसलेला होता. इकडे रूममध्ये लक्ष्मीजी ईश्वरीला तिथे बसायला सांगतात. मग स्वतः कपाटातून एक बॉक्स काढून आणतात. लक्ष्मीजी म्हणतात, भेट आहे तुझ्यासाठी. ईश्वरी तो बॉक्स घेते आणि उघडून पाहते. त्यामध्ये एक अतिशय सुंदर नेकलेस होता. लक्ष्मीजी आधी ईश्वरीचा घुंगट हलकेच बाजूला करतात. लक्ष्मीजी म्हणतात, सूनबाई, मला तुला फक्त सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून ठेवायचं आहे. मला वाटतं की तू नेहमी या परिवाराची काळजी घ्यावी. ईश्वरी म्हणते, मी कधीच माझ्या आईला पाहिलं नाही, पण आजपासून जेव्हा जेव्हा आईचा विषय निघेल तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तुमचाच चेहरा असेल. मी पूर्ण प्रयत्न करेन की तुमच्यासारखंच या परिवाराची काळजी घेऊ. लक्ष्मीजी तिला आपल्या मिठीत घेतात. मग तिला अलगद दूर करत म्हणतात, पहा बेटा, आजची रात्र तुमच्या आयुष्यातली खूप खास रात्र असेल. प्रयत्न कर की तुमच्या दोघांमध्ये जे काही रुसवे फुगवे आहेत ते आज दूर व्हावेत आणि आजपासून तुमच्या आयुष्याची एक नवी सुरुवात करावी. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला हॉलमध्ये विशालजी रोहन रुद्राईसोबत बसले होते. ते काहीतरी विचार करत होते किंवा कदाचित काही सांगण्यासाठी योग्य शब्द शोधत होते. मग ते रुद्राईला म्हणतात, रुद्र, मला माहीत आहे तू समजूतदार आहेस, पण बेटा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मुली खूप संवेदनशील असतात. अशा अनेक गोष्टी असतात ज्या त्या बोलून दाखवत नाहीत. प्रयत्न कर की तू तिला समजू शकशील. रुद्राई म्हणतो, जी, मी पूर्ण प्रयत्न करेन. विशालजी तिथून आपल्या खोलीत झोपण्यासाठी निघून जातात. तर लक्ष्मीजी आणि पायल ईश्वरीला रुद्राईच्या खोलीत घेऊन येतात. संपूर्ण खोली गुलाबानी चमेलीच्या फुलांनी सजवलेली होती. बाजूला ठेवलेल्या टेबलावर रंगीबेरंगी मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. संपूर्ण खोलीत आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. ईश्वरी जशी खोलीत येते तिला काहीतरी वेगळंच जाणवू लागतं. लक्ष्मीजी आणि पायल ईश्वरीला बेडवर बसवतात आणि लक्ष्मीजी तिथून निघून जातात. तर पायल मात्र अजूनही ईश्वरी जवळच होती. पायल म्हणते, माहीत आहे ईश्वरी, हे सगळं तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण मी एवढंच सांगेन की प्रयत्न कर. रुद्र भाऊ खूप चांगला आहे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. इतकं बोलून पायल तिथून निघून जाते. तर दुसरीकडे हॉलमध्ये रुद्राई आणि रोहन बसलेले होते. रुद्राई रोहनला म्हणतो,
समजत नाहीये काय करू. रोहन म्हणतो, इतका का त्रास करून घेतोयस? सगळं ठीक होईल. कठीण तर आहे, पण आता लग्न झाले तर ते निभवावंच लागेल. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर, सगळं ठीक होईल. इतकं बोलून रोहनही तिथून निघून जातो. तर रुद्राय अजूनही हॉलमध्येच बसलेला होता. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला खोलीत ईश्वरीला आता घाबरल्यासारखं वाटू लागलं होतं. इतक्यात खोलीचा दरवाजा उघडतो आणि रुद्राय आत येतो. तो येऊन ईश्वरीजवळ बसतो. रुद्रायची नजर ईश्वरीवरच होती. तो तिचा हात पकडतो तर ईश्वरीच्या हृदयाची धडधड वाढू लागते. तो हळूहळू ईश्वरीकडे सरकत होता. ईश्वरीला त्याला थांबवायचं होतं, पण तिच्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नव्हता. आणि पुन्हा एकदा तिचा आवाज तिच्याच आत दडपून गेला आणि तिचे हुंदके शिल्लक राहिले. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतक्यात अचानक दरवाजावर टकटक होते आणि ईश्वरी आपल्या विचारातून बाहेर येते. ती पूर्ण खोलीत एकटीच होती. रुद्राय अजूनपर्यंत आला नव्हता. ती पटकन आपले अश्रू पुसते. इतक्यात रुद्राय आत येतो. ईश्वरी स्वतःला सावरत एकीकडे सरकून बसते. तर रुद्राय दरवाजा लॉक करतो. तो येऊन बेडवर थोड्या अंतरावर बसतो. काही वेळ तो शांतच बसून राहतो. जणू काहीतरी बोलायचं होतं त्याला, पण शब्द सापडत नव्हते. मग तो ईश्वरीला म्हणतो, मी कपडे बदलायला जातोय, तूही बदलून घे. रुद्राय उठून वॉशरूमकडे जाणार इतक्यात ईश्वरी बेडवरून उतरते आणि त्याचा हात पकडते. ईश्वरी त्याला म्हणते, आता हे चांगलं बनण्याचं नाटक का करत आहात? जे हवं होतं ते मिळालं ना तुला? इतकं बोलून ती आपली ओढणी बाजूला करते आणि म्हणते, कर आता मनासारखं. आता तर मी तुझी पत्नी आहे. जसं 2 वेळा झालं तसं अजून एकदा होऊ दे. रुद्राय मात्र नजर वळवून उभा होता. तर ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला तयार होते. ईश्वरी त्याचा चेहरा आपल्या दिशेने वळवते आणि म्हणते, काय झालं? यासाठीच तर हे लग्न केलं होतं ना तू? आता नजर का चुकवत आहेत? पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे या शरीराशिवाय काहीच उरलेलं नाही. माझा आत्मा तर आधीच मरून गेलाय माझा आत्मा. इतकं बोलून ती जमिनीवर बसते आणि हाताने चेहरा झाकून रडू लागते. रुद्राही तिच्या समोर खाली बसतो आणि म्हणतो, मी तुला किंवा तुझ्या शरीराला मिळवण्यासाठी लग्न केलेलं नाही. मला माहिती आहे की तुला जगायचंच नाहीये, पण या बाळासाठी तरी तुला जगावं लागेल. मी वचन देतो, तुझ्यावर कधीच कोणतीही जबरदस्ती होणार नाही. जर तू कधीही हे नातं स्वीकारलं नाहीस तर मी पूर्ण आयुष्य असंच राहीन. तुझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवणार नाही. फक्त एवढंच हवं आहे की आपल्या दोघांबद्दल घरच्यांना कधीच काही कळू नये. जगाच्या नजरेत आपण नवरा बायको आहोत, पण या खोलीत आपण मित्रांसारखे राहू शकतो. जर तुला मान्य असेल तर. ईश्वरी अजूनही चेहरा झाकून रडत होती. रुद्राय तिला म्हणतो, प्लीज रडणं थांबव आणि उठ. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहते. रुद्राय उठतो आणि तिच्याकडे हात पुढे करत म्हणतो, उठ. ईश्वरी म्हणते, मी ठीक आहे, मला कुणाची गरज नाही. रुद्राय तिला म्हणतो, कपडे बदलून घे, थकली असशील तू. इतकं बोलून रुद्राय वॉशरूममध्ये निघून जातो. तर ईश्वरी ही कपडे बदलायला जाते. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. रुद्राय शॉवर सुरू करून त्याखाली उभं राहतो. त्याला काही समजत नव्हतं की काय करावं. सुमारे अर्ध्या तासानंतर तो वॉशरूममधून बाहेर येतो. ईश्वरी अजूनही ड्रेसिंग टेबल समोर बसलेली होती आणि केसांमधील पिना काढण्याचा प्रयत्न करत होती. रुद्राय तिच्याकडे पाहतो. मग बेडवरून उशी आणि ब्लँकेट उचलून सोफ्याकडे जातो. पण काहीतरी विचार करून तो पुन्हा ईश्वरीजवळ येतो. ईश्वरी आरशातूनच त्याच्याकडे पाहत होती. दोघांची नजर एकमेकांना भिडते, पण लगेच दोघेही नजर वळवून घेतात. रुद्राय म्हणतो, काही बोलायचं आहे तुला? ईश्वरी त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नाही. मग रुद्राय पुढे म्हणतो, ते मला असं वाटतं, म्हणजे आईला किंवा इतर कोणालाही याबद्दल काही सांगू नकोस. मला नाही वाटत की आईला आपल्या दोघांबद्दल काही कळावं. ही माझी विनंती आहे तुला. आणि आता मी झोपायला जातोय, तूही झोपून जा. फक्त एवढंच सांगायचं होतं. इतकं बोलून रुद्राय तिथून निघून जातो आणि सोफ्यावर जाऊन आडवा होतो. त्याला झोप येत नव्हती, पण तरीही तो झोपायचा प्रयत्न करू लागतो. तर ईश्वरी ही आपले दागिने तिथेच ठेवून येऊन झोपते आणि थकव्यामुळे काही वेळातच तिला झोप लागते. थोड्या वेळाने रुद्राय उठतो. तो ईश्वरीजवळ येतो आणि तिच्याकडे पाहतो. ती शांतपणे झोपली होती. तिला झोपलेलं पाहून रुद्राय बाल्कनीत येतो. बाहेर खूप थंडी होती आणि धुकंसुद्धा पसरलेलं होतं. रुद्राय बाल्कनीत खुर्ची टाकून बसतो आणि सिगारेट ओढू लागतो. ईश्वरीने बोललेल्या गोष्टी त्याच्या डोक्यात सतत फिरत होत्या. तो बराच वेळ बसून विचार करत राहतो, पण कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हता. काही वेळानंतर तोही येऊन झोपतो. पुढच्या दिवशी
सकाळी 7 वाजता ईश्वरीला जाग येते. वेळ पाहताच ती पटकन उठून बसते. रुद्राय खोलीत नव्हता. ती उठून फ्रेश व्हायला जाते. सुमारे 8 वाजता ईश्वरी खाली येते. लक्ष्मीजी मंदिरात पूजा करत होत्या. ईश्वरी येऊन त्यांच्या पाया पडते. लक्ष्मीजी म्हणतात, नेहमी आनंदी राहा. काही वेळानंतर, काही त्रास तर झाला नाही ना बेटा? ईश्वरी म्हणते, नाही आई. लक्ष्मीजी तिला म्हणतात, छान आहे. खरं तर मी काय विचार करत होते, चूलपूजनाची रस्म आपण आजच करूया, बरं राहील? ईश्वरी म्हणते, जी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे चल. लक्ष्मीजी ईश्वरीला घेऊन स्वयंपाकघरात येतात आणि कुठे काय सामान ठेवलेलं आहे ते तिला सांगतात. लक्ष्मीजी तिला म्हणतात, तुला काही लागलं तर मला लगेच हाक मार. लक्ष्मीजी गेल्यानंतर ईश्वरी आधी गॅसची पूजा करते, मग नाश्ता बनवायला सुरुवात करते आणि जवळजवळ 1 तासात ती संपूर्ण नाश्ता तयार करते. नाश्ता तयार झाल्यानंतर ती तो टेबलवर मांडते. तोपर्यंत लक्ष्मीजी तिथे येतात. त्या कविताला सांगून विशालजींनाही बोलावून घेतात. विशालजी देखील टेबलजवळ येऊन बसतात. तर रुद्राही मंदिरातून परतला होता. तो थेट आपल्या खोलीत निघून जातो. विशालजी म्हणतात, काय वहिनी, आज तर नाश्ता दिसायलाच खूप छान वाटतोय. लक्ष्मीजी म्हणतात, अहो भाऊजी, फक्त दिसायलाच नाही तर खायलाही खूप छान असेल. माझ्या सुनेने पहिल्यांदाच बनवला आहे. ईश्वरी त्या दोघांना नाश्ता वाढते. लक्ष्मीजी तिलाही आपल्यासोबत बसायला सांगतात, पण ईश्वरी नकार देते. तरी लक्ष्मीजी तिला जबरदस्तीने आपल्या शेजारी बसून घेतात. इतक्यात रुद्राय खाली येतो. तो एक नजर ईश्वरीकडे पाहतो. ईश्वरीने आज लाल रंगाची साडी नेसली होती. तिच्या हातात बांगड्या होत्या आणि गळ्यात मंगळसूत्र. कपाळाच्या भांगेत रुद्राच्या नावाचं कुंकू भरलेलं होतं. आज ती खूपच सुंदर दिसत होती. लक्ष्मीजी म्हणतात, ये रुद्र, बस, सगळे मिळून नाश्ता करूया. रुद्राय म्हणतो, नाही आई, मला उशीर होतोय. ऑफिसमध्येच काहीतरी मागून खाईन. इतकं बोलून तो तिथून निघून जातो. लक्ष्मीजी म्हणतात, तू काळजी करू नकोस बेटा. रुद्रला तर आज मी बघतेच. चल, तूही आमच्यासोबत नाश्ता करून घे. सगळेजण नाश्ता करतात आणि त्यानंतर लक्ष्मीजी आणि विशालजी ईश्वरीला भेटवस्तू देतात. तसेच घरातील इतर नोकरांनाही नाश्ता दिला जातो. सगळेजण ईश्वरीचं खूप कौतुक करत होते. त्यानंतर ईश्वरी लक्ष्मीजींसोबत स्वयंपाकघरात काम करायला जाते. काही वेळाने ईश्वरी आपल्या खोलीत येते. दिवस असाच निघून जातो. रात्रीचे 8 वाजत आले होते. ईश्वरी लक्ष्मीजींसोबत बसली होती तर कविता रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. काही वेळाने लक्ष्मीजी स्वयंपाकघरात जेवण बनवायला जातात. तर ईश्वरी त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात येते. लक्ष्मीजी म्हणतात, काय झालं बेटा, काही हवं आहे का? ईश्वरी, नाही आई, तसं काही नाही. मी फक्त तुमच्याजवळ आले. अच्छा. काही वेळानंतर, एक गोष्ट विचारू बेटा? हो, विचारा ना. लक्ष्मीजी म्हणतात, बेटा, तू आनंदी आहेस ना? म्हणजे तुला इथे काही त्रास तर नाही ना? ईश्वरी म्हणते, नाही आई, मला इथे काहीच त्रास नाही. मी आनंदी आहे. तर लक्ष्मीजी तिला म्हणतात, जर तुला कधी काही त्रास झाला किंवा रुद्रने काही बोललं किंवा अशी कोणतीही गोष्ट झाली जी तुला त्रास देईल तर मला नक्की सांग, ठीक आहे ना? ईश्वरी म्हणते, हो आई, जर कधी अशी काही गोष्ट झाली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. अशाच गप्पा मारत मारत काही वेळात सासू सुना दोघी मिळून काम पूर्ण करतात आणि मग हॉलमध्ये येतात. तर विशालजी देखील घरी आलेले होते. इकडे दुसऱ्या बाजूला रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता. त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. रुद्राय वेळ पाहतो. रात्रीचे 10 वाजले होते. तो आपल्या कारची चावी उचलतो आणि ऑफिसमधून बाहेर पडतो. ती डिसेंबरची थंड रात्र होती आणि रस्त्यावर अंधार पसरलेला होता. फारशी गर्दी नव्हती आणि रस्तेसुद्धा धुक्याने वेढलेले होते. रुद्राय हायवेच्या जवळच आपली कार थांबवतो आणि स्वतः कारमधून बाहेर येऊन बोनेटवर बसतो. त्याने फॉर्मल शर्ट पॅन्टवर कॅज्युअल जॅकेट घातलेलं होतं. रुद्राय तिथेच बसून सिगारेट ओढू लागतो. जवळजवळ 20 मिनिटं झाली होती त्याला तिथे बसून आणि इतक्या वेळात तो 3 सिगारेट ओढून झाला होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.